नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। गुढी पाडव्याच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन आणि भव्य शोभायात्रा उत्साहात व जल्लोषात पार पडली। कार्यक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। मित्रनगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे पार पडलेल्या संमेलनात हजारो हिंदू बांधव भगिनी आणि मातृशक्ती सहभागी झाले होते। सायंकाळी 5 वाजता महादेव मंदिर भानुदास नगर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली। ढोल ताशांचा गजर, भगव्या ध्वजांनी सजलेला परिसर आणि विविध वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक युवतींमुळे वातावरण भक्तिमय झाले होते। ही शोभायात्रा शहरातील विविध मार्गांनी फिरत अखेरीस मित्रनगर येथे समारोपास पोहोचली। यानंतर आयोजित संमेलनात मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले। हरिभक्त पारायण भागवताचार्य अतुल महाराज आदमाने यांनी हिंदू एकतेचा संदेश दिला, तर प्रमुख वक्ते रुपेशजी बंगाडे यांनीही आपल्या प्रभावी भाषणातून समाजाला प्रेरित केले। यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी विवेकानंद हिंदू संमेलन समिती मित्रनगर यांच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी शंकरअण्णा मात्रे पाटील, किशोरजी मानकापे, राजेशजी काकडे, नगरसेवक नंदकिशोर गवडी, भीष्मजी वाड, ॲडव्होकेट अण्णासाहेब देशपांडे, गणेशजी संगेकर, संजयजी पाठक, गणेश जोशी, रुद्र देशपांडे, धनंजय पाठक सातारकर, समाजसेवक सुरेश गवडी यांच्यासह तमाम सर्व हिंदू नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मदत केली। एकूणच हा कार्यक्रम श्रद्धा, उत्साह आणि एकतेचा संदेश देणारा ठरला। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। सनातन हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर सरदार महाराज की जय। गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है। जय जय श्री राम, जय जय श्री राम। प्रभु रामचंद्र की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा हे नवीन वर्ष आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज आपण हिंदू संमेलन फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये आज आपण या ठिकाणी पार पडलेलं आहे। या निमित्ताने सर्व हिंदूंना या ठिकाणी एकत्र येण्याची फार मोठी गरज आहे, नितांत गरज आहे। सध्या आता आपण देशाची परिस्थिती जर बघितली तर हे संघटन होणं महत्वाचं आहे आणि RSSला जवळपास इथं 100 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने हा हिंदू संमेलन झालेलं आहे। त्याबद्दल मी सर्व हिंदू बांधवांना, आमच्या मित्रनगर, विष्णुनगर, भानदास नगर या सर्व परिसरातल्या लोकांना मी आणि तमाम संभाजीनगरच्या हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो। त्यांचं येणारं पुढचं आयुष्य भरभराटीत जावो आणि असेच हिंदू संमेलन होत राहो। त्यामुळे सगळे हिंदू संघटित होऊन एक असा एक मेसेज जाईल की आता आम्ही आता वेगळे नाही, आता सर्व हिंदू एक झालेलो आहोत आणि हा एक समोरच्याला इशारा आहे। आणि त्या निमित्ताने मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी होईल, याही पेक्षा मोठ्या प्रमाणात कसा होईल याचं आम्ही नियोजन करूया। धन्यवाद। स्वागताध्यक्ष तर काय सांगाल, आज हिंदू धर्माची नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, त्या निमित्ताने आपले काय काय कार्यक्रम घेण्यात, आज काय कार्यक्रम घेण्यात आले? जय श्रीराम। आपल्या माध्यमातून पहिले सर्व तमाम हिंदूंना नववर्षाच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपण विचारल्याप्रमाणे आज आम्ही परिसरामध्ये इथे भव्य शोभायात्रा काढली। शोभायात्रेमध्ये प्रभू रामचंद्राचा सजीव देखावा, त्यांच्यासोबत माता सीता, लक्ष्मणजी आणि हनुमानजी, त्याच्यानंतर इथं आम्ही बँड लावून प्रत्येक परिसरामध्ये विष्णुनगर, भानुदास नगर, अरिहंत नगर, नाथनगर, बालाजी नगर, मित्रनगर असा पूर्ण भव्य
शोभायात्रा काढून मग इथं संमेलन घेतलं. देशामध्ये दुसऱ्या देशामध्ये युद्धाची परिस्थिती आहे, परंतु आपली हिंदू एकता यासाठी काय संदेश देणार देशवासियांना? दुसऱ्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, परंतु आपल्या देशामध्ये शांतता आहे. या ठिकाणी तुम्ही आजच्या सभेत काय संदेश देणार? असंच याचं सर्व श्रेय म्हणलं जातं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना हे श्रेय जातं. त्याचं कारण असं आहे की आपण पूर्ण जगात जर बघितलं युद्ध सुरू झालेलं आहे, परंतु भारताने एक शांततेचं जे आव्हान केलेलं आहे किंवा देशामध्ये शांतता राहावी, त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना हे श्रेय जातं आणि असंच पुढे सुद्धा ते या ठिकाणी घेतील असं मला वाटतं आणि म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो. या सभेला संबोधित केलं, त्यांनी काय मार्गदर्शन केलं आणि ते कोण होते? याच्यामध्ये श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य अतुल महाराज आदमाने यांनी मार्गदर्शन केलं आणि श्री रुपेशजी बंगाळे यांनी मार्गदर्शन केलं. बंगाळे साहेबांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की हिंदू समाजाला आता जागरूक होण्याची फार गरज राहिलेली आहे. तुम्ही दसऱ्याच्या वेळेस तुम्ही शस्त्रपूजन करता, पण तुमच्या घरात सध्याच्या एकही काठी घरात नाहीये. तर त्यांना सांगायचं तात्पर्य हे होतं की प्रत्येकाने आता जागरूक राहिलं पाहिजे हिंदू समाजाने, हे त्यांना सांगायचं होतं. नरेंद्र मोदी जैसा हो. जय श्रीराम. जय श्रीराम. आमच्या देशाला, भारत देशाला सुंदर साधन, त्यांचं किती कौतुकास्पद काम आहे. एवढ्या युद्धजन्य परिस्थितीत सुद्धा आपला भारत देश एक आज जगात टिकून आहे. नरेंद्र मोदी सरांबद्दल विषयी काय सांगावं. एक आपल्या देशाला सुंदरसा हिरा तो भेटलेला आहे सर. सर्वांनी त्यांचं कौतुक करण्याचं कामच आहे. नरेंद्र मोदी सरांना आमचं शतशः तो आपण आपला वेळेत वेळ काढून दिला त्याबद्दल आमच्या स्वामी विवेकानंद शतशः ऋणी आभार राहू. असंच आम्हाला सहकार्य करत जायचं. धन्यवाद. आज आपण हिंदू नववर्ष चैत्र महिना आज पहिला दिवस आहे. आज आपण पहिल्या दिवसाची सुरुवात अतिशय उत्तम आणि छान केलेली आहे. प्रभू रामचंद्राची आपण आज शोभायात्रा काढली. गेल्या 26 वर्षापासून आपण ही शोभायात्रा काढतो. शोभायात्रा आपल्या परिसरामधील वस्तीमधील आपण सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसोबत शोभायात्रा काढली आणि इथं समारोप केला आणि इथं आपण हिंदू संमेलन हे यशस्वीरित्या पार झालं. सर्वांच्या सहकार्याने सर्वजण आले, हिंदू बांधव आले, सर्वांना आनंद झाला, आम्हालाही आनंद झाला. सर्व कार्यकर्त्याचं यश आलं. सर्व कार्यकर्त्याला हे खूप छान झालं आणि चांगलं झालं. या भीष्माचार्य आव्हाड यासाठी तुम्ही जे प्रचार प्रसार माध्यम जे आहे यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय श्रीराम. आपल्यालाही